महाराष्ट्रात आता जळालेल्या तेलाचा खेळ संपणार का? आपल्या धडाकेबाज, शिस्तप्रिय आणि तडफदार कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध थेट युद्ध पुकारले आहे. भेसळखोर, गुटखा माफिया आणि निकृष्ट दर्जाचे अन्न विकणाऱ्यांसोबतच आता वारंवार उकळून काळे पडलेले तेल वापरणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कठोर कारवाई सुरू झाली आहे. वारंवार तापवलेल्या तेलामध्ये घातक रासायनिक बदल होतात. सातत्याने एकाच तेलामध्ये पुन्हा पुन्हा तळून तयार केलेले पदार्थ जसे की वडापाव, भजी, समोसा किंवा कचोरी, पुरी खाणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तेल वारंवार गरम केल्यामुळे त्याची रासायनिक रचना बदलते आणि त्यात अनेक विषारी घटक तयार होतात. वारंवार उकळलेल्या तेलात ट्रान्स फॅट्स तयार होतात. हे फॅट्स शरीरासाठी अत्यंत घातक असून त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल वाढते आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होते. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन रक्तदाब वाढतो आणि पुढे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. तेल खूप वेळ जळत राहिल्याने किंवा वारंवार तापवल्याने त्यात अक्रिलामाइड आणि फ्री रॅडिकल्स यांसारखे कर्करोगास कारणीभूत ठरणारे विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवतात आणि त्यामुळे पोट, आतडी किंवा यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार आणि पचनाचे गंभीर विकार होण्याचा धोका वाढतो. यामुळेच तडाखेबाज अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांनी असे वारंवार वापरलेले तेल वापरण्यास बंदी घातली आहे. तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर दंड, परवाना निलंबन किंवा इतर कायदेशीर कारवाई करू शकते. जर तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये जळालेले किंवा वारंवार वापरलेले तेल वापरत असल्याचा संशय आला तर गप्प बसू नका. जिल्हा अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार करा. शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ पुरावा द्या. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाते. लक्षात ठेवा, तुमच्या एका जागरूक तक्रारीमुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य वाचू शकते. सुरक्षित अन्न हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि नियम मोडणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करणे हीच आजची खरी गरज आहे.